नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी डॉक्टर संदीप घोले. आता कांदा पिकामध्ये रोग कीड व्यवस्थापनाचा मुद्दा जर समोर आपल्याला आला तर कांद्याला प्रमुख किडी कुठल्या तर थ्रिप्स, त्याला आपण आपल्या ह्या पोग्यामध्ये आपण त्याला मावा म्हणतो. थ्रिप्स म्हणजे फुलकिडे. तो कांद्याला दुसरा एक पहिला आपला आजार म्हणतो. दुसरा आजार म्हणजे त्याचा तुमचा लाल कोळी. लाल कोळी कुठं पडतो? तुमचा हा कांद्याची जी पात असते ती बघा, ही अशी पात असते, अशी दुमडल्यावरती ह्या कांद्याच्या बेचकीमध्ये बसतो. या दोन प्रमुख किडी आपल्या कांदा पिकामध्ये पडतात. तर याचं म्हणजे आपण त्याला म्हणतो निसर्गात ह्याचं निर्मूलन होऊ शकत नसतं, कारण रोग किडींचं सायकल आपण ब्रेक करू शकतो. कशाच्या माध्यमातून? तर ह्या ट्रॅपच्या माध्यमातून. आता हा ट्रॅप तुम्ही बघत असाल, आमचे मित्र पाटील साहेब यांचा हा ट्रॅप बनवलेला आहे. त्याला सेन्सर आहेत. हा रात्रीचा ट्रॅप चालू होतो. आता इथं तुम्हाला दिसत असेल की इथं लाईट लागली आहे बघा. तर नर मादीचं मिलन हे संध्याकाळच होत असतं आणि आपण मादी कीड जी म्हणतो आपण, त्याचं मिलन ते होऊ न द्यायचं असेल त्याच्याबरोबर, तर आपण अशा प्रकारे बघा इथे किडे चिटकले तुम्हाला दिसतील. याचं आपण काय म्हणतो की आपण त्याचं जीवनचक्र ब्रेक केलं. आता हे जीवनचक्र ब्रेक केलं काय होईल की नर मादीचं मिलन न झाल्या कारणामुळं मादी कीड तुमच्या कांद्यावरती किंवा तुमच्या जमिनीवरती किंवा तुमच्या काडी कचऱ्यावरती ती अंडीच घालणार नाहीये. आणि अंडी न घातल्या कारणामुळं पुढची जी तिची उत्पत्ती आहे, तिची पिल्लावळ पुढची जी आहे ती थांबणार आहे. अशा माध्यमातून कीटकनाशक आणि बुरशीनाशकाच्या फवारा देखील तुमच्या प्लॉटवरती कमी होऊ शकतात. आता हे आपण कमी करायचा प्रयत्न करतोय, कुठल्या कीटकनाशक बुरशीनाशक फवारण्या. याच्यामुळे काय होतं की ज्यावेळेस आपण कीटकनाशक, विषारी कीटकनाशक आणि बुरशीनाशक कांदा पिकावरती स्प्रे करतो, तर पात काय करते? पात ग्रहण करते, सोडते कुठं? तुमच्या कांदामध्ये सोडते. मग त्यामुळं कॅन्सर सारखं प्रमाण हे तुमच्या आज म्हणतो की आज जो फोफावत चाललेला आहे याचा देखील आपण अटकाव अशा ट्रॅपच्या माध्यमातून करू शकतो. रोग कीड व्यवस्थापनामध्ये ट्रॅपला एक विशेष महत्व आहे. त्याच्यामुळं 50% 50 ते 60% तुमचा हा रोग इथे थांबला जातो. धन्यवाद.